उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे। वांद्र्यातील रंगशारदा इथं शिवसैनिकांचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। खरं तर एनडीएच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी स्नेहभोजन केलं, तिथं मोदी मोठ्या भावासारखे आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यानंतर शिवसेना मवाळ झाल्याची चर्चा होती, मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। या कार्यक्रमात एबी माझाच्या तूर परिषदेचा कार्यक्रमही दाखवण्यात आला। कोणीतरी मला सांगितलं की उद्धवजी दोन्हीकडे सरकार असलं तरी पंचायत काय झाले माहितीये का, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोण मुख्यमंत्री झाला, म्हटलं योगी झाला। म्हटलं तेच आहे, उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकार हे निरुपयोगी आहे। निरुपयोगी काही करत नाही। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांची गाडी उडवून दिली आहे, ज्यात 12 जवान जखमी झालेत। काल संध्याकाळी ही घटना घडली आहे। काल जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, त्याचाच बदला म्हणून नक्षलवाद्यांनी गाडी उडवून दिली। नक्षलवाद्यांच्या शोधार्थ गस्त घातली जात असतानाच हा स्फोट झाला। नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीनं गस्ती पथकाची गाडी उडवली। सुदैवानं गाडी बुलेट प्रूफ असल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, पण या स्फोटात 12 जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे। लातूर मुंबई एक्सप्रेस बिदरहून सोडण्याला आता विरोध वाढू लागलाय। या निर्णयाच्या विरोधात लातूर आणि उस्मानाबादमध्ये शुक्रवारी बंद पुकारला जाणार आहे। लातूर रेल्वे संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे। उस्मानाबादमध्ये देखील व्यापारी महासंघानं बंद पुकारलाय। आधीच ओव्हरलोड असणारी गाडी बिदरहून सोडल्यानं लोकांनी विरोध सुरू केलाय, तर तिकडे बिदर रेल्वे बंदला उदगीरकरांनी मात्र विरोध केलाय। आज उदगीर बंदची हाक देण्यात आली। त्यांनी बिदरहून गाडी काय ठेवा अशी मागणी केली। राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बॉटॅनिकल गार्डनला महावितरणनं शॉक दिलाय, कारण विजेच्या खेळखंडोबामुळे बॉटॅनिकल गार्डनमधला बोलक्या झाडांचा लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय। वारंवार विजेचा पुरवठा खंडित होत असल्यानं या शोमधले 25 दिवे खराब झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। रतन टाटांच्या CSR फंडमधून 23 कोटी रुपये उभारून राज ठाकरेंनी हा प्रोजेक्ट साकारला होता, ज्याला नाशिककरांकडून मोठा प्रतिसादही मिळाला। भाजपच्या संवाद यात्रेत अमित शहा सहभागी होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा 75 दिवसांच्या संवाद यात्रेसाठी बाहेर पडलेत। ते संवाद यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रात 16 ते 18 जूनला येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। आमच्या पक्षाची नाळ सर्वसामान्यांशी कायमची जोडलेली आहे, त्यामुळे आमची संवाद यात्रा केव्हा सुरू झाली आहे असं सांगायला ते विसरले नाहीत। पोलिओ आणि देवीप्रमाणे कुपोषणही हद्दपार होऊ शकतं असं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। कुपोषणावर मात करण्यासाठी डॉक्टर अभय बंग यांनी तयार केलेला अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। या अहवालावर गांभीर्यानं विचार करण्यात यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत। राज्यभरातून दरवर्षी 2000 विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडतात, मात्र दुर्गम भागात जाऊन सेवा देणं पसंत करत नाहीत। या डॉक्टरांना दुर्गम भागातील सेवा बोर्ड सक्तीचा जो करावा अशा सूचना देखील या अहवालात करण्यात आल्या।